धुळवडीच्या दिवशी सगळीकडे रंगांची उधळण केली जात असते, मात्र नाशिकमध्ये धुळवडीच्या दिवशी वीराची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे। गेल्या शेकडो वर्षांची ही परंपरा आहे। बाशिंग बांधत वाजत गाजत ही मिरवणूक निघालेली आहे। आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी या सगळ्याचा आढावा घेतला, पाहूया। नाशिकमध्ये धुळवडीच्या दिवशी वीर नाचवण्याची परंपरा आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर जुन्या नाशकामध्ये दाजीबा वीरांची जी मिरवणूक आहे तिला आता सुरुवात झालेली आहे। खरं तर बाशिंगे वीर म्हणून या सगळ्या वीरची जी आहे ती ख्याती आहे। नवसाला पावणारा दाजीबा वीर म्हणून ठिकठिकाणी खरं तर बाशिंगे वीराचं जे स्वागत आहे ते होत असतं। जुन्या नाशकामधून त्यांची ही वाजत गाजत मिरवणूक निघालेली आहे आणि हजारो नागरिक या मिरवणुकीमध्ये खरं तर सहभागी झालेले। आपण जर बघितलं तर ठिकठिकाणी रांगोळीने खरं तर दाजीबा वीराचं जे आहे ते स्वागत केलं जातं, ठिकठिकाणी पूजा केली जाते। नागरिक जे आहे ते दरवर्षी या मिरवणुकीमध्ये खरं तर दाजीबा वीराकडे जे आहे ते नवस मागत असतात आणि तो नवस पूर्ण झाला तो याच मिरवणुकीत फेडला जातो। अशा प्रकारची जी परंपरा आहे ती नाशिकमध्ये आहे आणि त्याच्यामुळं दाजीबा वीर आणि बाशिंगे वीराला फार मोठं महत्त्व जे आहे ते नाशिकमध्ये आहे आणि धुळवडच्या दिवशी वाजत गाजत वीर नाचवण्याची ही परंपरा गेल्या 300 वर्षांपासून सुरू आहे। आपण जर बघितलं तर आता या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। ही मिरवणूक जी आहे ती रात्रीपासून आता रात्रीपर्यंत ही खरं तर चालू राहणार आहे। एकूणच जर बघितलं तर या दाजीबा वीरच्या मिरवणुकीमध्ये नाशिककरांचा मोठा उत्साह जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।